पुण्यामध्ये कोंढव्यात आय लव्ह मोहम्मदचे बॅनर झळकलेत। कोंढव्यातल्या मिठानगर परिसरात हे बॅनर झळकलेत आणि याच परिसरामध्ये एटीएस कडून सर्च ऑपरेशन सुरू आहे। पुण्यातल्या कोंढव्यामध्ये एटीएसची ही कारवाई सुरू आहे, सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि त्या दरम्यान ही एक महत्त्वाची घडामोड पुढे येते। पुण्यामध्ये कोंढव्यात आय लव्ह मोहम्मदचे हे बॅनर झळकलेले आणि कोंढव्यातल्या मिठानगर परिसरात हे बॅनर झळकलेले। याच परिसरात एटीएस कडून सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि याचबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। कोंढव्यातील मिठानगर या परिसरामध्ये आय लव्ह मोहम्मद असे या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहेत। तर या ठिकाणी आता पोलीस जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झालेले आहेत आणि याच परिसरामध्ये मोठ्या संख्येने एटीएसचं सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। आय लव्ह मोहम्मद असे बॅनर या परिसरामध्ये अनेक ठिकाणी लागलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि काल रात्रीपासूनच या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात राबवले जात आहे। वेगवेगळ्या ठिकाणी या पोलिसांनी या ठिकाणी छापे टाकलेले आहेत आणि अनेक जे संशयित जे आहेत 18 लोक आहेत त्या 18पैकींचा या ठिकाणी शोध घेतला जात आहे। मात्र या परिसरांमध्ये जर बघितलं तर अनेक ठिकाणी असे आय लव्ह यू मोहम्मद फ्लेक्स लावलेले आहेत आणि याच परिसरामध्ये आता एटीएस आणि पुणे पोलिसांकडून सर्च ऑपरेशन मोठ्या प्रमाणात करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। संपूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी आता पोलिसांनी सर्च ऑपरेशन करायला सुरुवात केलेली आहे। रात्रीपासून या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे। काहींचे मोबाईल आहेत ते आता या ठिकाणी ताब्यात घेतले आहेत। मात्र आता या ठिकाणी जर बघितलं तर काही दुकानंसुद्धा बंद करण्यात आलेले आहेत आणि सर्च ऑपरेशन जे आहे ते अजूनही या ठिकाणी सुरू आहे। रात्रीपासून हे ऑपरेशन सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास 12 तास झाले या ठिकाणी हे ऑपरेशन सुरू आहे आणि आता या ठिकाणची जी दुकानं आहेत ते आता बंद करण्यात आलेले आहेत। काही गोपनीय माहिती जी आहे ते केंद्रीय पोलीस यंत्रणा त्यांना मिळाली आहे आणि त्या अनुषंगाने पुणे पोलीस आणि एटीएस या ठिकाणी आता सर्च ऑपरेशन करताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।